दादा आलेले आहेत रायफलची भेट घ्यायला. राहुलबाईचे आणि आमचे संबंध घरचे म्हणजे वडकी मैदानापासून एकदम जवळची झाली, घरची झाली एकदम. पळालेला बैल मी विकत घेत नाही कधी, स्वतः वासरू घेणार, तयार करणार, मग पळवणार. आता पावसाळ्यानंतर आपला बिंजोडचा देखील खेळ चालू होईल, तर तेव्हा तुम्ही काय बिंजोड खेळणार का? रकमेचा विषयच नाही हो, रक्कम आज काय आजकाल कोणाकडे करोडपती माणसं आहे आज. बरोबर आहे, पैशाला किंमत आजकाल थोडक्यात नाहीच आहे. संदेश एवढा त्यांना एकच आहे की संयम, बैलगाडी क्षेत्रात जो ज्याच्यापाशी संयम आहे तो बैलगाडी क्षेत्रात टिकला म्हणून समजा. दादा आलेले आहेत रायफलची भेट घ्यायला. बाबा नमस्कार. नमस्ते. आपलं नाव सांगा. माझं नाव विकास गाडगे. आणि आजचा जो पेहरा होता आपला मथुर आणि आपली रायफल, जी आधी पण जोडी पळालेली आहे, हां, ज्याने 1 नंबर देखील केलेला आहे, तर आनंद कसा आहे? आनंद चांगला आहे, गुलालाची अपेक्षा आहे. जोडी पळतीच का, 2-3 वेळा आम्ही पळवली जोडी, त्यामुळे पळती जोडी काय. आणि जेव्हापासून आपला राहुलबाईंचा मथुर आहे पेहरा झाला, त्या मैदानात आपण गुलालाचे मानकरी झाला, तेव्हापासून कसा प्रतिसाद आणि फॅनचं प्रेम कसं आहे? अडचणीचा विषयच काय नाही, मथुर तर मथुरच आहे. बरोबर आहे तो. बरोबर. शेवटी कसं आहे, मथुर म्हणजे मथुरच आहे, त्याला म्हणजे कुठल्या शब्दात तुलू शकत नाही. बरोबर आहे, कारण की त्यावेळेला तुमच्या घराजवळ देखील बाईट वगैरे झालेला आणि थोडाफार असा जल्लोष देखील झालेला, तर तेव्हाचा प्रसंग कसा होता? प्रसंग म्हणजे काय चांगला, म्हणजे राहुलबाईचे आणि आमचे संबंध घरचे म्हणजे वडकी मैदानापासून एकदम जवळची झाली, घरची झाली एकदम. बरोबर. त्यामुळं म्हणजे दुजा भाव कुठलाच नसतो त्या बैलाविषयी किंवा या बैलाविषयी. बरोबर आहे, म्हणजे 2 भाऊ जेव्हा एकत्र पळतात मथुर आणि रायफल, तेव्हा कशी गाडी पळते? गाडीच पळते, गाडीचा काही विषय नाही, पूर्ण महाराष्ट्र बघत राहतो त्याला गाडी. बरोबर आहे. आणि ड्रायव्हर, आज ड्रायव्हर अच्युत ड्रायव्हर, त्यांच्याबद्दल काय सांगाल? अच्युत ड्रायव्हर चांगला आहे, त्याने बी ह्याच्या अगोदर गाडी पळवलेली आहे, अडचणीचा विषय काही नाही. कारण की त्यांचा वेगळाच असा अनुभव आहे गाडी आखलायचा. नाही, ड्रायव्हरच आहे तो बी, 1 नंबरमधला जॉकी आहे तो पण. बरोबर आहे. पहिल्या 10 नंबरमध्ये त्याचा 1 नंबर लागतो, म्हणजे पहिली 10 जी आहे ती 1 नंबरमधली आहे, त्याचा पहिल्या त्या 10 मध्ये त्याचा 1 नंबर लागतो असं. बरोबर आहे. रायफलने आतापर्यंत कोणत्या कोणत्या मैदानात आपलं नाव केलेलं आहे? रायफलनं तर नाव काय सांगायचं, सगळीकडे नावच चालू आहे. बरोबर आहे. आणि आपल्या नंदीमुळे आपली एक ओळख निर्माण होते, समजा आपण मैदानात गेलो तर आपल्या नंदीच्या नावाने आपलं ओळखलं जातं, तर तेव्हा कसं वाटतं? भारी वाटतं. आणि कसं आहे, त्याच्यामागे कष्ट बी भरपूर घेतलेलं आहे आम्ही, आणि आम्ही ज्या पद्धतीत कष्ट घेतले त्या पद्धतीत त्यानं आम्हाला पूर्ण असं ही करून टाकलं, म्हणजे कुठलाही ठेवलं नाही. बरोबर आहे. एखादा काल असा देखील येतो, असा आपला नंदी समजा टॉपमध्ये पळते, ठीक आहे, एखाद्या वेळेला बॅड लक असतं, तेव्हा पळत नाही, तेव्हा कसं तुमची प्रतिक्रिया काय नसते. खेळ हा खेळाच्या पद्धतीने खेळला पाहिजे. सचिन तेंडुलकर 0 पण आउट होऊन घरी जात होता. बरोबर आहे, असा विषय आहे. खेळ हा खेळाच्या पद्धतीने खेळला पाहिजे. काही आता तुम्हाला तर भरपूर वर्षाचा अनुभव आहे, तर काही बैलगाड्यामध्ये जे उतरतात त्यांना संयम नसतं, म्हणजे एखादी हार झाली तर ते खचून जातात, तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? संदेश एवढा त्यांना एकच आहे की संयम, बैलगाडी क्षेत्रात जो ज्याच्यापाशी संयम आहे तो बैलगाडी क्षेत्रात टिकला म्हणून समजायचं. बरोबर आहे. तुमच्या एवढ्या वर्षाचा अनुभव तुम्ही काय शिकलेला आहे बैलगाडी? आम्ही संयमच शिकलो आम्ही. म्हणजे कसं आहे, एका वेळेस निकाल नाही दिला, काय नाही दिला, ठीक आहे, ह्याचा पुढचं मैदान पळायचं, त्याच्या पुढं मैदान पळायचं. बरोबर. असं म्हणजे संघर्ष कोणाशी करायचा नाही आपल्याला. बरोबर आहे. तर तुम्ही या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत काय कमवलं आहे? नाव कमवलंय भरपूर. नाव कमवलं म्हणजे एक समजा रक्कम जी असते ती एक बाजूवर राहिली, पण रकमेचा विषयच नाही हो. रक्कम आजकाल कोणाकडे करोडपती माणसं आहे आज. बरोबर आहे. पैशाला किंमत आजकाल थोडक्यात नाहीच आहे, पण एक नाव त्यानं बैलानं एक 7 देशात नाव आपलं दाखवलं. शिरसोळीचा माणूस विकास गाडगे कोण, बरोबर त्या माणसा बैलानं दाखवून दिलं. बरोबर आहे. आपल्या गावाचं नाव देखील कुठेतरी होत आहे आपल्या नंदीमुळे, तर गावात वगैरे कसा प्रतिसाद? गावाचा प्रतिसाद म्हणजे जबरदस्त असतो, कारण गावात असा जल्लोष जबरदस्त असतो, फटाकडे वगैरे वाजवते ती. आणि हिंदकेसरी झाल्यानंतर बॅनर म्हणजे आपल्या गावाच्या पैशाने बॅनर लावते ती गावामध्ये, म्हणजे चांगला असा प्रतिसाद चांगला. तर आपण 3 फेऱ्यांचा तर खेळ बघतो, म्हणजे ज्यामध्ये मथुर आणि रायफल पळतोय, पण आता पावसाळ्यानंतर आपला बिंजोडचा देखील खेळ चालू होईल, तर तेव्हा तुम्ही काय बिंजोड खेळणार का? दादानी मागितलं की जाणार की मुंबईला पळायला.
कारण की आमच्या साईडला म्हणजे मुंबई साईडला जे बिनजोड होतात तिथं देखील वेगळा असा क्रेज आहे. दादानी मागेल्यावर जाणार आहे मग. जाणार ना, नक्कीच राहुल दादांशी देखील आपण बोलू ना, ही जोडी आपल्याला बिनजोडमध्ये देखील पलताना दिसावी. आणि आता आपल्या चाहत्यांची संख्या वाढत चालली, चाहत्यांना काय तुम्ही संदेश द्या? चाहत्यांना संदेश एकच की आपलं कुणी कोणावर वाईट कमेंट करू नका. म्हणजे बरोबर. उद्या जरी समजा आपली हार झाली किंवा आपण जिंकलो तरी कुठल्या गोष्टीने ही व्हायचं नाही. बरोबर. एकमेकावर वाईट कमेंट कुणी कोणाला करायची नाही. बरोबर. आणि जिंकल्यानंतर मेन आनंद कसा केला पाहिजे? जिंकल्यानंतर आनंद बी म्हणजे पचला पाहिजे आणि हारल्यानंतर हार बी पचली पाहिजे. बरोबर आहे. आणि आता येता जो 16 तारखेचं मैदान आहे आता काही दिवसात तिथला काय नियोजन वगैरे तिथलं झालं? नियोजन काय अजून नाही केलेलं, पण कशात नियोजन करते ते मोठा मुलगा नियोजन करतो. तिथलं काय अजून नियोजन नाही झालं. आपल्याच्यात पैरा वगैरेचं नियोजन नक्की कोण बघ? नाही आमच्यात कसं आहे बा, आम्ही बापल्या 3 जणी आहे आणि भाऊ आम्ही असं 4 जणी आहे घरात. बरोबर. सदस्य एक भाऊ आर्मीवाला आहे, विजय फौजी त्यांच्या नावावर गाडी पडती. बरोबर. मी विकास गाडगे, आम्ही दोघं भाऊ आणि प्रीतम आणि पंकज 2 मुलं. बरं. ते म्हणजे चौघं मिळूनच ठरवतो बाबा कोणा संघ पळायचं कोणा संघ नाही. चौघाचा विचार एक ज्या वेळेला येईल त्यावेळेला मग पळायचं असं. बरोबर. आता जे आर्मीमध्ये आहेत जे भाऊ, त्यांना आपल्या आर्मीमध्ये तर माहिती इंडियन आर्मी, त्यांना शर्यतीचा नाद कसा नाही लागला? आमचं कसं आहे, आमच्या वडिलांचीच नाद असल्यामुळं त्यांना पण तो नाद आहे. आणि ते स्वतः ड्रायव्हर होते. अच्छा. भरती व्हायच्या अगोदर ड्रायव्हर होते. बरेच खूप फायनल घेतले ते. अच्छा. पहिली गाडी पळायची आमची. म्हणजे तुम्हाला नाद किती वर्ष झाले? नाही आम्हाला नाद म्हणजे आमची 3री पिढी नादात आहे, त्यामुळे काय आम्हाला बाकीचा काही विषयच नाही. मग कोणते कोणते मोठे मोठे नंदी मोठे तुमच्या नंदी दावणीला बरे होऊन भरपूर होऊन गेले नंदी घरी जाऊन चांगल्यापैकी बरे नंदी होऊन गेले घरी. पण त्यापैकी टॉप मधला तर म्हणलं तर हाच. मग आता काय नवीन वगैरे खरेदी काय करा? खरेदी 2-3 वासरं घेतली ती, चालले फिरत चालली ती, काय गट काढते ती, काय सीमेला मार खाते ती. मग वासरांना वगैरे घडवण्यासाठी काय करते? वासरानं मी म्हणजे पळालेला बैल मी विकत घेत नाही कधी. स्वतः बरोबर. वासरू घेणार, तयार करणार मग पळवणार. म्हणजे तुम्ही शून्यापासून पूर्ण बनवता? पळालेला बैल मी विकत घेत नाही. आणि एखादं मैदान असं होतं आपला वासरू छान पळाला तर कोण विकत देखील मागतं? नाही मागते ती, विकत मागते ती. मग तेव्हा तुम्ही काय करता? नाही नाही विकायचं म्हणजे कसं आता ह्याला मागितलं, भरपूर जणांनी मागितलं, पण ह्याला विकायचं नव्हतं त्यामुळे ते आपला बरोबर आहे. बरोबर. आपल्या दावणीला एक लक्ष्मी लागले, तिला विकायचं नाही. आता पुढची वाटचाल कशी असणार आहे? काय वाटचाल चालूच आहे. मैदान 4-5 दिवसाला असते चालू सारखं, कुठं नाही कुठं, कुठं नाही कुठं. ठीक आहे दादा, तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच आपण आज गुलालाचे मानकरी होऊ. धन्यवाद.